करेपर्यंत सरांनी अनेक जणांना गाईड केलेलं आहे. 1000+ लोकांचा आतापर्यंत सरांनी या बिझनेसशी संबंध आणून दिलेला आहे आणि नवीन उद्योजक घडवलेले आहेत. सो मी राहुल सरांना विनंती करेल की सर आपण आपलं मार्गदर्शन सुरू करू. हे असंच असणार आहे, इंटरॅक्टिव्ह असणार आहे. फक्त चॅटबॉक्समध्ये आपले प्रश्न येऊ देत, काही प्रॉब्लेम नाहीये. शेवटी सर्वांना त्याची उत्तरं देण्यात येतील आणि सरांचा मोबाईल नंबरही मी सर्वांना देणार आहे. येस. सो सरांना विनंती करतो की सर आपण सुरू करूया. धन्यवाद सर. बेसिकली मित्रांनो, आपण गुड मॉर्निंग पासून स्टार्ट केलं, तर आता आली आफ्टरनून. तर सर्वप्रथम तुम्हाला गुड आफ्टरनून. आजचं जे काही सेशन जे काही आहे ओके, सेशन जे काही आहे तर ते ॲग्रोवन सकाळ आणि SIILC च्या माध्यमातून आज आपण घेतोय. आणि आजचा आपला जो काही टॉपिक जो काही आहे, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याच्यामधल्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण या ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करताना त्या कशा पद्धतीनं केल्या पाहिजे, कमी वेळेमध्ये जास्त माहिती देण्याचा प्रयत्न जो काही आहे तर तो मी करणार आहे. आज आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट म्हणजे काय, म्हणजे शुद्ध मराठी सांगायचं म्हटलं तर आयात आणि निर्यात म्हणजे काय हे एक आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी सेक्टर, ज्याला आपण प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचा कशा पद्धतीनं पोटेन्शियल्स आहेत तर ते देखील एक आपल्याला बघायचं आहे. इव्हन आपला आयात निर्यात जे काही आहे तर ना ते खंडावाईज म्हणजे अकॉर्डिंग टू कॉन्टिनंट कशा पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट झालेले याच्यावरती देखील आपल्याला एक फोकस करायचा आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची फॉरेन ट्रेड पॉलिसी जी काही आहे, म्हणजे आयात आणि निर्यात हे जे काही धोरण आहे हे कशा पद्धतीनं आहे तर ते देखील एक बाब आपल्याला आज बघायची आहे. बरं, आता आज जर कधी आपल्याला आयात किंवा निर्यात जर कधी करायचं जर कधी असेल तर डेफिनेटली आपल्याला कंपनी फॉर्मेशन जी काही आहे तर ती देखील करणं गरजेचं आहे. मग ही जी काही कंपनी आहे तर त्याचे कुठले कुठले टाइप्स येतात आणि आपल्याला ती कुठली कंपनी सुटेबल आहे याच्याबद्दल पण डिस्कशन जे काही आहे ते आपण करणार आहे. अकॉर्डिंग टू कंपनी टाइप तर त्याचं फॉर्मेशन कसं करावं, हे फॉर्मेशन करत असताना कुठल्या कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स किंवा सर्टिफिकेशन्स लागतात ह्या देखील आपल्याला एक बघायचं आहे. आणि ही कंपनी फॉर्म करण्याची सो कॉल्ड प्रोसिजर कशा पद्धतीनं असणार आहे तर हे देखील एक आपल्याला बघायचं आहे. सर्वात महत्वाचं, आता मगाशी जे काही सेशन चाललं होतं तर त्याच्यामध्ये एक आपल्याला दिसत होतं की ना बिझनेस जो काही आहे तो कशा पद्धतीनं आपण सेटअप केला पाहिजे. पण तत्पूर्वी प्रॉडक्ट जे काही आहे, कारण बिझनेस जो काही आहे आपण प्रॉडक्ट कुठलं सिलेक्ट करतो त्याच्यावरती मॅक्झिमम डिपेंड असतं. मग हे प्रॉडक्ट सिलेक्शनचे क्रायटेरिया कशा पद्धतीने असावेत तर ही देखील गोष्ट जी काही आहे ती आपण इथे पाहणार आहोत. आता प्रत्येक प्रॉडक्ट जो काही आहे तर त्याचा ना इंटरनॅशनल लेवलला एक HS कोड मीन्स हार्मोनाइज सिंक्रोनाइज सिस्टीम कोड असतो, तर तो कशा पद्धतीनं शोधायचा तो देखील बघायचा आहे. त्याच्यानंतर आपण जे काही प्रॉडक्ट सिलेक्ट करतोय, ठीक आहे, आज आपण पाठवतोय तो 10 टन 20 टन, पण ऑर्डर ज्या काही आहेत ते आपल्याला कधी कधी हजार टनापर्यंत येतात. मग अशा वेळेस आपल्याला माल जो काही आहे, जे प्रॉडक्ट आपण सिलेक्ट केलेलं आहे तर याचे सप्लायर जर कधी माहिती करून घ्यायची आहे तर ना त्याचं सोर्सिंग कशा पद्धतीनं करता येईल तर हे देखील एक आपल्याला गरजेचं आहे. जे प्रॉडक्ट आपण सिलेक्ट करतो तर त्याच्यावरती प्रोसेसिंग आणि प्रिझर्वेशन करून त्या प्रॉडक्टची म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन कशा पद्धतीनं करता येईल तर ही देखील गोष्ट आपल्याला प्रॅक्टिकली बघायची आहे. प्रॉडक्ट जेव्हा आपण पाठवतोय तर त्या प्रॉडक्टचं पॅकेजिंग जे काही आहे तर ते कशा पद्धतीनं हवं तर ते देखील एक आपल्याला बघायचं आहे. जेव्हा आपण पहिल्यांदा कन्साइनमेंट पाठवतोय तर त्याचं पोर्ट रजिस्ट्रेशन जे काही आहे हे कशा पद्धतीनं करायचंय. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे करण्यासाठी कुठले विविध प्रकारचे सर्टिफिकेट एक आपल्याला लागतात. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की आज माझ्याकडे प्रॉडक्ट आहे, पॅकेजिंग आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण परदेशामधला जो काही जेन्युइन बायर जो काही आहे तो कशा पद्धतीनं व त्याच्या मेथडॉलॉजीज काय आहेत तर ना याच्या मेथड्स आपल्याला एक शॉर्ट मध्ये बघायच्या आहेत. त्याच्यानंतर जे काही प्रॉडक्ट आम्ही पाठवतोय, अल्टिमेटली आम्ही प्रॉडक्ट पाठवतोय तर तिकडून पेमेंट जे काही आहे तर ते येणार आहे. मग हे पेमेंट लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून
आम्हाला कशा पद्धतीनं सेक्युअर करायचंय, मग या लेटर ऑफ क्रेडिटचे कुठले कुठले टाइप्स आहेत ज्याला आपण एलसी म्हणतो, तर ते देखील एक आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बारीक सारीक कन्सेप्ट ज्या काही आहेत त्या बघायच्या आहेत. उदाहरणार्थ डीजीएफटी असो, एक्झिम बँक असो, सीएचए असो, फॉरवर्डर असो, तर या देखील बारीक बारीक कन्सेप्ट ज्या काही आहेत तर त्या देखील एक आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये ज्या काही इंटरनॅशनल लेव्हलला ज्या काही कमर्शियल टर्म्स या इंट्रोड्यूस केल्या जातात तर ते देखील एक आपल्याला बघायचे आहेत. बरं, आता आपलं प्रॉडक्ट जे काही आहे तर त्याची जर कधी आपल्याला मार्केटिंग जर कधी करायची असेल तर ही मार्केटिंग करत असताना कशा पद्धतीनं मेथड आपण अडॉप्ट केली पाहिजे तर त्याच्यावरती पण एक थोडासा फोकस आपण टाकणार आहोत. तर मित्रांनो, ट्रेड जो काही आहे तर तो दोन प्रकारचा ट्रेड एक आपल्याला दिसतो. एक तर आहे डोमेस्टिक ट्रेड आणि दुसरा आहे इंटरनॅशनल ट्रेड. आता डोमेस्टिक ट्रेड म्हणजे काय? आज जर कधी महाराष्ट्राचा कापूस जर कधी पंजाबमध्ये जात असेल आणि पंजाबचा गहू जर कधी महाराष्ट्रामध्ये जर कधी येत असेल तर याला डोमेस्टिक ट्रेड जो काही आहे तर तो एक आपण म्हणतो. आता इंटरनॅशनल ट्रेड मध्ये आपल्याला दोन गोष्टी दिसतात, एक म्हणजे इम्पोर्ट आणि दुसरा म्हणजे एक्सपोर्ट. आता इम्पोर्ट म्हणजे जर कधी आपण युरोपियन कंट्रीवरनं आपल्या जर कधी भारत देशामध्ये जर कधी एखादी माल मागून घेत असू तर त्याला आपण इम्पोर्ट म्हणतो. परंतु जर कधी भारतात उत्पादित झालेला एखादी माल आहे आणि तो जर कधी आपण युरोपियन कंट्रीमध्ये जर कधी पाठवत असू तर आपण त्याला एक्सपोर्ट असे म्हणतो. आज जर कधी आपण प्रॅक्टिकल बेसिसवरती जर कधी बघितले तर 7 प्रकारचे खंड जे काही आहेत ते दिसतात आणि त्याच्यामध्ये 198 कंट्रीज ज्या काही आहेत तर ते एक आपल्याला दिसतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आयात आणि निर्यात या क्षेत्रामध्ये 198 ऑपॉर्च्युनिटीज ज्या काही आहेत तर त्या मिळताना एक आपल्याला दिसत आहेत. आज जर कधी आपण भारताचा जर कधी म्हणजे आपण इम्पोर्टचा जर कधी विचार केला तर सर्वात मोठा इम्पोर्टर जो काही आहे तर तो युएसए हा एक आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये तो 13.89% एवढं इम्पोर्ट जो काही आहे जगाच्या युएसए करताना एक आपल्याला दिसतो. तर इंडिया आपल्याला 2.33% जे काही आहे तर ते इम्पोर्ट करताना एक दिसतं आणि याच्यामध्ये 85% तर आपल्याला पेट्रोलियम प्रॉडक्ट्सच दिसतात. पण जर कधी आपण एक्सपोर्टचा जर कधी विचार केला म्हणजे निर्यातीच्या बाबत जर कधी विचार केला तर जगातला सर्वात मोठा जर कधी एक्सपोर्टर जर कधी असेल तर तो चायना एक आपल्याला दिसतो. नियर अबाउट 12% त्याचा एक्सपोर्ट एक आपल्याला दिसतो. तर भारताचा जर कधी आपण विचार केला तर नियर अबाउट 2.5% आपला एक्सपोर्ट जो काही आहे तर तो होताना एक आपल्याला दिसतोय. आजच्या तारखेला भारत हा जो काही देश आहे तर आहे ना 5 ट्रिलियन इकॉनॉमी जी काही आहे तर ते बनवण्याचा एक विचार करतोय. पण ही जर कधी आपल्याला जर कधी वाढवायची जर कधी असेल तर याच्यामध्ये आपला जो काही एक्सपोर्ट जो काही आहे तो मोठ्या प्रमाणावरती झाला पाहिजे. त्या दृष्टीनं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे काही आहेत विविध प्रकारचे इन्सेंटिव्ह किंवा स्कीम्स जे काही आहेत तर त्या देखील आपल्याला देताना एक दिसत आहेत. त्या स्कीम्स कुठल्या आहेत ते आपल्याला नंतर बघायच्याच आहे या सेशनमध्ये. आज जर कधी प्रॅक्टिकली जर कधी आपण बघायला गेलं तर आहे ना बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे जेवढा आपला इम्पोर्ट आहे तेवढा जर कधी आपला एक्सपोर्ट जर कधी असेल तर बॅलन्स ऑफ ट्रेड जो काही आहे तर तो बॅलन्स होताना एक आपल्याला दिसतोय. पण दुर्दैवानं आजच्या तारखेला एक आपल्याला असं दिसतंय की आपला एक्सपोर्ट जो काही आहे तो कमी आहे आणि आपला इम्पोर्ट जो काही आहे तर तो मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणजे आपल्या गंगाजळीमधले जे काही डॉलर्स जे काही आहेत दुसऱ्या देशामध्ये जातात आणि दुसऱ्या देशातले जे काही डॉलर्स जे काही आहेत आपल्या इंडियामध्ये कमी येताना दिसत आहेत. म्हणजे हा जो काही बॅलन्स ऑफ ट्रेड जो काही आहे तर हा टोटली अनफेव्हरेबल होताना दिसतोय आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा फेव्हरेबल कसा होईल याच्यासाठी विविध प्रकारच्या योजना ज्या काही आहेत तर त्या आणताना एक आपल्याला दिसतात. आज जर कधी एखादी व्यक्ती जर कधी प्रॅक्टिकली म्हणत असेल की मला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करायचंय तर डेफिनेटली त्याला सुरुवात जी काही आहे तर एखाद्या लीगल एंटिटी पासून केली पाहिजे. ती लीगल एंटिटी त्याला आपण कंपनी असे म्हणतो. मग या कंपनीचे टाइप्स कुठले ते देखील आपल्याला माहिती पाहिजे. आज जर कधी सर्वात साधा जर कधी टाइप जर कधी असेल तर ती आहे आपली प्रोप्रायटरशिप म्हणजे आपलं जे काही पॅन कार्ड असतं पर्सनली तर हेच आपल्या कंपनीचं पॅन कार्ड असतं. त्याच्यानंतर एखाद्याला जर कधी वाटलं की बाबा मला पार्टनरशिप करायची आहे तर तो पार्टनरशिप कंपनीची काही आहे तर ती देखील फॉर्म करू शकतो. त्याच्यानंतर एखाद्याला वाटलं की बाबा मला LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कंपनी एस्टॅब्लिश करायची आहे तर ती देखील ते करू शकतात.
त्याच्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी काही आहे तर ती देखील एस्टॅब्लिश ते करू शकतात. त्याच्यानंतर एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे ज्याला ओपीसी असं म्हटलं जातं. ओपीसी मीन्स व्हॉट, वन पर्सन कंपनी. तर ही देखील फॉर्म जी काही आहे ते करू शकतात. एखादी व्यक्ती म्हणेल की ना मला फक्त कृषी क्षेत्रामध्येच काम करायचंय, लोकांना धरून मला काम करायचंय, शेतकऱ्यांना धरून मला काम करायचंय, तर त्याच्यासाठी तुमची फार्मर प्रोड्युसर कंपनी जी काही आहे तर ती एक आपल्याला दिसते. आज नाशिकमध्ये जर कधी आपण प्रॅक्टिकली बघितलं तर सह्याद्री ही जी काही फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन किंवा कंपनी जी काही आहे तर ती फार मोठ्या प्रमाणावरती काम करायला एक आपल्याला दिसते. प्रॉडक्ट सिलेक्शन, आज मी स्टार्टिंगला सांगितलं की आपला बिझनेस जो काही आहे तो जर कधी वरती जात असेल किंवा खाली जर कधी जात असेल तर त्याच्यामध्ये सर्वात मोठा रोल जो काही आहे तो जर कधी प्ले होतो तर आपल्या प्रॉडक्ट पासून होतो. मग हे प्रॉडक्ट जर कधी आपल्याला सिलेक्ट करायचे असेल तर आपल्याला विविध प्रकारच्या क्रायटेरियाचा जो काही आहे तर तो आपण एक विचार केला पाहिजे. ते क्रायटेरिया म्हणजे असा की आपण जे काही प्रॉडक्ट सिलेक्ट करतोय तर त्याचा एक्सपोर्ट मध्ये ट्रेंड कशा पद्धतीने आहे, त्याच्यानंतर आपलं प्रॉडक्ट कुठल्या कंट्रीमध्ये जाऊ शकतं तर ते टार्गेट मार्केट जे काही आहे तर ते देखील एक आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर जे प्रॉडक्ट आपण पाठवतोय तर त्याचा सप्लाय बेस जो काही आहे तर तो कशा पद्धतीनं आपण सिक्युअर करू शकतो. त्याच्यानंतर जे काही प्रॉडक्ट आपण पाठवतोय त्याची प्रॉफिटेबिलिटी जी काही आहे तर ती कशा पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ द प्रॉडक्ट, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. त्याच्यानंतर डिमांड स्टॅबिलिटी, म्हणजे बरेच प्रॉडक्ट असे राहतात की ना पर्टिक्युलर सीझन पुरता त्याची मागणी मोठ्या प्रमाणावरती राहते. उदाहरणार्थ हापूस आंबा, पण तो सीझन जर कधी निघून गेला तर अवेलेबिलिटी ऑफ द प्रॉडक्ट जी काही आहे ती देखील एक आपल्याला दिसत नाही आणि अल्टिमेटली त्याची डिमांड जी काही आहे ती इंटरनॅशनल लेवलला देखील कमी होऊन जाते. मग प्रॉडक्ट अशा पद्धतीनं आपल्याला सिलेक्ट करायचंय की जेणेकरून त्याची डिमांड स्टॅबिलिटी जी काही आहे पूर्ण वर्षभर एक आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर जे प्रॉडक्ट आपण एखाद्या कंट्रीमध्ये पाठवतोय तर तिथे आपल्या प्रॉडक्टला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत का तर ते देखील चेक करणं फार गरजेचं एक आहे. त्याच्यानंतर जे काही प्रॉडक्ट आपण पाठवतोय तर त्या प्रॉडक्टची अडॉप्टेबिलिटी, आज ठीक आहे एखादी प्रॉडक्ट असेल ते जर कधी भारतामध्ये व्यवस्थित राहत असेल, इथल्या एन्व्हायरमेंटमध्ये वातावरणामध्ये जर कधी व्यवस्थित राहत असेल, पण जर कधी ते युकेला जर कधी जात असेल आणि तिथं जर कधी ते खराब होत असेल तर त्या प्रॉडक्टची अडॉप्टेबिलिटी जी काही आहे तर ती झिरो होताना एक आपल्याला दिसते. म्हणून देखील इंटरनॅशनल लेवलला ही जी काही गोष्ट जी काही आहे तर ती देखील एक आपण चेक केलं पाहिजे. केस स्टडी, आज नाशिक डिस्ट्रिक्टचा जर कधी आपण विचार केला तर रेड ओनियन जो काही आहे हा फार मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट केला जातो. म्हणजे जर कधी तुम्ही निफाड किंवा लासलगाव हे जर कधी मार्केट जर कधी किंवा पिंपळगाव बसवंत हे जर कधी बघितलं तर सर्वात जास्त जर कधी एक्सपोर्ट होणारं जे काही प्रॉडक्ट जे काही आहे तर तो आहे तुमचा रेड ओनियन. इवन पुण्याचा जो काही मावळ वगैरे, जुन्नर वगैरे हा जो काही भाग, शिरूर पर्यंत हा जो काही भाग जो काही आहे तर इथे देखील रेड ओनियन जे काही आहे त्याचं प्रोडक्शन देखील फार मोठ्या प्रमाणावरती होतं आणि ते प्रॉडक्ट जे काही आहे परदेशामध्ये स्पेशली दुबई म्हणजे UAEचं मार्केट असू द्या किंवा युरोपियन मार्केट असू द्या, बांगलादेशचं मार्केट असू द्या, तिथं फार मोठ्या प्रमाणावरती होताना एक आपल्याला दिसतंय. आता जे प्रॉडक्ट आपण सिलेक्ट करतोय तर त्या प्रॉडक्ट आपल्याला पूर्ण माहिती जी काही माहिती असणं पूर्ण गरजेचं आहे. मग आता त्या प्रॉडक्टचा सीझन काय, कुठली व्हरायटी एक्सपोर्ट केली जाते, त्याचे पॅकेजिंग डिटेल्स जे काही आहेत तर ते देखील एक आपल्याला पाहिजे. आपल्या इंडियातनं किती एक्सपोर्ट हा होतो, तर अशा प्रकारच्या शिपिंग गाईडलाईन्स काय आहेत, त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागतात तर हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. विदाउट नॉलेज जर कधी आपण पुढे जात असू तर अल्टिमेटली याच्यामध्ये लॉस जो काही आहे तर तो होताना एक दिसतोय. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जर कधी आपल्याला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या बिझनेसमध्ये जर कधी उतरायचं असेल तर संपूर्ण नॉलेज जे काही आहे ते घेऊन उतरणं गरजेचं आहे. आता प्रत्येक प्रॉडक्टचं जो काही हार्मोनाइज सिस्टमॅटिक कोड जो काही आहे ज्याला आपण HS कोड म्हणतो तर तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इश्यू काय होतो की आज ओनियन जो काही आहे ठीक आहे, आज आपण इंडियामध्ये ओनियन म्हणतो, पण जर कधी चायना म्हणा किंवा जापान मार्केटमध्ये किंवा व्हिएतनाम मार्केटमध्ये जर कधी आपल्याला ओनियन जर कधी मागत असतील तर त्यांच्या लँग्वेजमध्ये
त्याला वेगळा शब्द असतो आणि मिसकम्युनिकेशन होतं आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम तयार होतात. पण जर कधी आपण म्हटलं की ना तुम्ही आम्हाला ऑर्डर तर पाठवा पण त्याचबरोबर HS कोड त्या प्रॉडक्टचा तुम्ही पाठवा, त्याच्यामुळे आपण कन्फर्मेशन जे काही आहे की त्यांना हेच प्रॉडक्ट पाहिजे तर ते आपल्याला एक मिळू शकतं. मग हा HS कोड जो काही आहे तो जर कधी शोधायचा असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची इंडियन ट्रेड पोर्टल म्हणून आहे, तर तिथं तुम्हाला HS कोड जो काही आहे तर तो एक आपल्याला मिळतो. अशा पद्धतीनं त्याचा इंटरफेस जो काही आहे इंडियन ट्रेड पोर्टलचा तो एक आपल्याला दिसतो इथे. म्हणजे इनिशियली आता कांद्याचा जर कधी विचार केला तर 70703 हा जो काही HS कोड जो काही आहे तो आपण तिथं टाकला तर पुढची माहिती जी काही आहे तर ती एक आपल्याला मिळते. मग पुढची माहिती जी काही आहे तर त्याच्यामध्ये आज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विविध प्रकारचे प्रॉडक्ट जर कधी आपण एक्सपोर्ट करत जर कधी असू तर त्याच्यावरती अनुदान देताना एक आपल्याला दिसते. तर आज तुमचं मर्चंटाईज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम ज्याला MEIS म्हणतो व तुम्हाला जर कधी एखादी सर्व्हिसेस जर कधी पाठवायच्या जर कधी असतील तर त्या देखील आपण एक्सपोर्ट करू शकतो. अशा तारखेला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं 1 जानेवारी 2021 पासून रॉड टेप म्हणून ही स्कीम आणलेली आहे. मीन्स रिमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस ऑन एक्सपोर्टेड प्रॉडक्ट हे जे काही आहे ते दिसतंय. म्हणजे 1 लाखाचा जर कधी माल पाठवतोय आणि हा रॉ टेप जर कधी 10% जर कधी असेल तर 10,000 रुपये अनुदान जे काही आहे म्हणजे आपला प्रॉफिट हा बाजूलाच, पण हे अनुदान जे काही आहे एक्सपोर्टसाठी हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देताना एक आपल्याला दिसते. आता एखादी प्रॉडक्ट जर कधी एखाद्या पर्टिक्युलर देशामध्ये जर कधी पाठवायचं असेल तर त्याची क्वालिटी काय पाहिजे, त्याची साईज काय पाहिजे, त्याच्यानंतर येणं ते कशा पद्धतीनं पाहिजे तर त्याचं एक फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट जे काही आहे आज ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटकडनं किंवा विविध प्रकारचे जे काही बॉडीज ज्या काही आहेत तर तिथनंही आपण फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट जे काही आहे तर ते मिळू शकतो. ते देखील मॅन्डेटरी कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर याला काही बॅरियर आहे का एखाद्या देशामध्ये पाठवण्यासाठी ज्याला TBT म्हणतात, टेक्निकल बॅरियर्स टू द ट्रेड, तर हे देखील याची पण माहिती जी काही आहे तर इंडियन ट्रेड पोर्टलच्या वेबसाईटवरती आपल्याला मिळते. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची विथ रिस्पेक्ट टू ऍग्रीकल्चर आपल्याला एक स्कीम दिसते. आज जर कधी आपल्याला माल जर कधी पाठवायचा असेल तर अल्टिमेटली तो सीवेज मधनं जातो म्हणजे कंटेनर मधनं जातो. विथ द हेल्प ऑफ रोड तो देखील एक आपण पाठवू शकतो. आता तुम्ही म्हणणार की रोडच्या माध्यमातून कसं पाठवू शकतो. आपल्या ज्या काही इंडियाच्या आजूबाजूच्या ज्या काही कंट्रीज ज्या काही आहेत तर त्याच्यामध्ये बांगलादेश असू द्या किंवा तुमचं भूतान असू द्या, ओके, इथे जर कधी माल पाठवायचा आहे तर तो विथ द हेल्प ऑफ रोड जाताना एक आपल्याला दिसतो. युरोपियन कंट्री मधनं जो काही भाजीपाला जो काही आहे तर आपल्या भारतातनं विथ द हेल्प ऑफ एरोप्लेन तो जाताना एक आपल्याला दिसतोय. मग हे पाठवत असताना पर्टिक्युलर रेट्स असतात. सपोज 150 रुपये किलो, 250 रुपये किलो या पद्धतीनं रेट्स असतात आणि मग त्याच्यामधलं काहीतरी अनुदान गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे काही आहे तर TMA जे ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग असिस्टंटच्या माध्यमातून त्या पर्टिक्युलर एक्सपोर्टरला म्हणजे तुमचं रॉटेपच्या माध्यमातून अनुदान तर देतच आहे पण ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी देखील व त्याचं मार्केटिंग करण्यासाठी देखील गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे काही अनुदान जे काही आहे तर ते देताना एक आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर आज आपण जे काही प्रॉडक्ट सिलेक्ट करतोय आता तो जर कधी सप्लायर जर कधी आपल्याला शोधायचा जर कधी असेल तर अल्टिमेटली त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म जे काही आहेत इंडिया लेवलला आपल्याला इंडिया मार्ट जो काही आहे तो दिसतो. एखादी प्रॉडक्ट जर कधी आपल्याला परदेशातनं इम्पोर्ट करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी अलिबाबा दॅट्स अ चायनीज कंपनी, तिथं जर कधी तुम्ही प्रॉडक्ट जर कधी टाकलं तर आणि तिथे तुम्हाला याची जो काही तिथला जो काही एक्सपोर्टर जो काही आहे तर त्याची माहिती जी काही आहे तर ती एक आपल्याला मिळते. त्याच्यानंतर इंडिया मार्टचा जो काही डॅशबोर्ड जो काही आहे या पद्धतीने एक आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन आज ऍग्रीकल्चरच्या आता मागाशी मी सेमिनार बघत होतो त्याच्यामध्ये प्रोसेसिंग वगैरे ज्या काही आहेत त्याच्यावरती एक फार मोठा भर होता. प्रोसेसिंग मध्ये फायदा असा होतो की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते जे काही प्रॉडक्ट जे काही आहे तर त्याचा लाईफ टाइमचा जो काही स्पॅन जो काही आहे तो एक वाढताना एक आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू जी काही आहे तर ती वाढताना एक आपल्याला दिसतंय. प्रोसेसिंग आणि प्रिझर्वेशन हे आपण 3 पद्धतीनं करू शकतो. पहिली तर गोष्ट म्हणजे असं की तुम्ही डिहायड्रेशन करू शकतात. नंतर जर कधी वाटलं तर फ्रोझन फॉर्म मध्ये जे काही आहे तर ते देखील एक आपल्याला पाठवता येतं.
आता फेनुग्रीक ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये मेथी म्हणतो, हे उदाहरण म्हणून मी घेतलेले. आज जर कधी मेथी जी काही आहे, जर कधी तुमच्या 95% रिलेटिव्ह ह्युमिडिटीला जर कधी आपण ठेवतोय 6 डिग्री सेंटीग्रेडला या पद्धतीनं, तर 48 दिवसापर्यंत फेनुग्रीक जी काही आहे, मेथी जी काही आहे, तर यांना तिचं शेल्फ लाईफ वाढताना एक आपल्याला दिसतंय. म्हणजे ही एकदम छोटी आणि साधी प्रोसेसिंग जी काही आहे फॉर द प्रिझर्वेशन पर्पज ही एक आपल्याला दिसते. त्याच्यानंतर एखाद्याला जर कधी वाटलं की नाही बाबा आता मला युरोपमध्ये माल पाठवायचा आहे, पण तिथं जर कधी मी कंटेनर पाठवतोय तर 35 ते 36 दिवस हे लागतायत आणि मग तिथपर्यंत जाऊसर माल जो काही आहे तो खराब होऊन जाईल, तर ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही डिहायड्रेट जे काही आहे विथ द हेल्प ऑफ कॅबिनेट ड्रायर जे काही आहे या पद्धतीनं आपण करू शकतात. त्याच्यानंतर आज जर कधी आपण प्रॅक्टिकल बेसिसवरती जर कधी बघायला गेलो तर डोमेस्टिक एज वेल एज एक्सपोर्ट याच्यामध्ये फेनुग्रीकचे जे काही असे डिहायड्रेटेड ल्यूज जे काही आहेत अशा पद्धतीचं पॅकिंग करून जे काही आहे तर ते देखील आपण सोल्ड आउट करू शकतो. त्याच्यानंतर आहे ना मेथीला ज्या काही बिया येतात तर आज मेडिसिनल युसेजचा फार मोठ्या प्रमाणावरती आहे. आज जर कधी तुम्ही अमेझॉन वगैरे फ्लिपकार्ट यासारख्या जर कधी साईटवर जर कधी गेले तर आहे ना तुम्हाला ना फेनुग्रीकच्या बिया ज्या काही आहेत तर आहे ना या पद्धतीनं देखील आपण सेल आउट करू शकतो. आज जर कधी आपण बघायला गेलो तर आहे ना तुमचं आयआरसीटीसी म्हणा किंवा ना तुमचे जे काही एअरलाईन्स वगैरे जे काही आहे तर आहे ना तिकिटामध्ये फूड जे काही आहे ते बऱ्याच वेळा इन्क्लूड केलेलं असतं. मग तिथे आपल्याला अशा पद्धतीचे प्रॉडक्ट जे काही आहेत तर ते मिळताना एक आपल्याला दिसत आहेत. तर हे देखील एक आपण करू शकतो. बरेच जण जे काही आहे आणखीन प्रिझर्वेशन त्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी तुमचा मेथीचा खाकरा जो काही आहे तर ना तो देखील आपल्याला तयार करता येऊ शकतो. त्याच्यानंतर फेनुग्रीकचे जे काही पानं जे आहेत जे डिहायड्रेटेड झालेले आहेत त्यांना जर कधी नुसतं आपण त्याची पावडर जी काही आहे तर ना ती देखील आपण एक ग्राइंड केल्यावरती तयार होताना हे देखील मार्केटमध्ये जे काही आहे डोमेस्टिक एज वेल एज इंटरनॅशनल लेवलला हे आपण विकू शकतोय. नंतर ड्रमस्टिक्स ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये शेवग्याच्या शेंगा म्हणतो, तर त्या देखील जर कधी त्या आणल्या त्याच्यावरच्या साली काढल्या आणि त्याच्यानंतर आहे ना त्या कट केल्या, थोड्याशा उकळत्या पाण्यामध्ये टाकल्या आणि त्याच्यानंतर ते फ्रोझन फॉर्म मध्ये जर कधी अशा पद्धतीनं जर कधी पॅकिंग केलं तर जेवढ्या पण आपल्या फर्स्ट टायर सिटी ज्या काही आहेत तिथेही हे प्रॉडक्ट जे काही आहे ते फार मोठ्या प्रमाणावरती विकले जातात. प्लस याचा एक्सपोर्ट जो काही आहे तर ना तो देखील आपण एक करू शकतो. पॅकेजिंग दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. आज जर कधी आपल्याला एखादी प्रॉडक्ट जर कधी पाठवायचं असेल तर त्याचा पॅकेजिंग हा जो काही पॅरामीटर जो काही आहे तर तो देखील एक महत्वाचा आहे. आज ओनियनची पॅकेजिंग आजच्या तारखेला आम्ही जे काही एक्सपोर्ट करतोय ओनियनचं तर याच्यामध्ये अशा प्रकारची तुमची बॅग जी काही आहे मेश बॅग तर ना ती यूज केली जाते. त्याच्यानंतर ना तुमचे सिरियल जे काही आहेत म्हणजे भरड धान्य गहू तांदूळ वगैरे जे काही आहेत अशा पद्धतीची पॅकेजिंग जी काही आहे तर ती एक आपल्याला दिसते. त्याच्यानंतर विविध प्रकारचे बॉक्सेस जे काही आहेत तर ना त्याचा देखील एक वापर पॅकेजिंग मध्ये केला जातो. आज म्हणजे ही माझी पहिली कन्साइनमेंट आहे जी मी कतारला पाठवली होती मिरचीची. 1.5 टनापासून मी स्टार्ट केलं होतं. तर 4 किलो मिरची जी काही आहे तर ना ही अशी या बॉक्सेस मध्ये पॅक केली जाते. इव्हन आहे ना तुमचं आलं ज्याला आपण जिंजर म्हणतो तर ना हे देखील एक्सपोर्ट होताना एक आपल्याला या पॅकेजिंग मध्ये दिसतंय. लेडी फिंगर ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये लेडी फिंगर ओके भेंडी तर ही देखील या पॅकेजिंग मध्ये होताना एक आपल्याला दिसते. ड्रमस्टिकचं जे काही पॅकेजिंग जे काही आहे तर ते बॉक्सेस आणि ही जी काही नेट पॅकेजिंग जी काही आहे तर या माध्यमातून देखील होताना एक आपल्याला दिसते. मँगो ही आमची जापानची म्हणजे आम्ही जी काही कन्साइनमेंट केली होती जापानला आम्ही मँगोज पाठवले होते. नाही म्हटलं तर ना ते किती 1.5 टन एवढा जो काही आहे मँगो जो काही आहे म्हणजे न्यू मुंबईवरनं आम्ही पाठवला होता. तर ना अशा प्रकारची त्याचं आम्ही ते मँगोज घेतलं त्याच्यानंतर त्याची सॉर्टिंग केलं नंतर त्याचं फायटोसॅनिटरी सर्टिफिकेशन घेतलं त्याचं वेपरायझेशन केलं त्याच्यानंतर नेट
पॅकेजिंग जी काही आहे या पद्धतीनं केली आणि त्याच्यानंतर तो जो काही माल जो काही आहे तर तो आम्ही जपानला पाठवला होता. तर मँगोची पॅकेजिंग जी काही आहे तर या पद्धतीने केली जाते. स्टफिंग अँड डिस्टफिंग ही कन्सेप्ट आहे. म्हणजे आज जर कधी आपण कंटेनर भरतोय म्हणजे ओनियन कंटेनर म्हणजे एका कंटेनर मध्ये 30 टन कांदा जो काही आहे तर या पद्धतीनं तो जातो. म्हणजे जर कधी आपण कंटेनर भरतोय तर त्याला स्टफिंग असं म्हटलं जातं. पूर्ण जो काही आहे 30 टन कांदा तो या पद्धतीनं भरला गेलेला आहे इथे. बनाना म्हणजे आज जर कधी आपण सोलापूरच्या जवळ जर कधी आपण बघितलं सांगोला वगैरे इकडचा जो काही पार्ट जो काही आहे करमाळा शेतफळ वगैरे तर आहे ना तिथे बनाना म्हणजे सर्वात जास्त इजिप्तला जो काही बनाना जो काही आहे इंडियातनं जाताना एक आपल्याला दिसतोय. म्हणजे ना व्हॅक्युम प्लास्टिकच्या याच्यामध्ये पॅक केला जातो नंतर तो बॉक्सेस मध्ये टाकला जातो आणि हा जो काही रिफर कंटेनर जो काही आहे डायरेक्टली जेएनपीटी वरती जातो आणि तिथनं तो कंटेनर जो काही आहे तर ना तो इजिप्त या देशाला जाताना एक आपल्याला दिसतोय. आणि भारतीय बनाना जो काही आहे त्याला फार मोठ्या प्रमाणावरती मागणी होताना एक आपल्याला दिसते. डिस्टपिंग म्हणजे माल आता समोरच्या कंट्रीच्या पोर्टवरती पोहोचलेला आहे आणि मग त्यातनं अनलोडिंग जे काही आहे तर ती जी काही प्रोसेस जी काही आहे तर त्याला डिस्टपिंग असं म्हटलं जातं. पोर्ट रजिस्ट्रेशन मी सुरुवातीला सांगितलं की जेव्हा आपल्याला जर कधी माल पाठवायचा आहे सुरुवातीला तर आपल्याला पोर्ट रजिस्ट्रेशन जे काही आहे तर ते करावं लागतं. मग पोर्ट रजिस्ट्रेशन जे काही आहे तर विथ रिस्पेक्ट टू फॉरवर्डर म्हणजे आपला माल पाठवणारी जी काही व्हेसल आहे किंवा जी काही एअरवेज जी काही आहे तर त्यांच्याबरोबर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. नंतर कस्टम हाऊस एजंट म्हणजे ज्या पद्धतीनं आरटीओचं काम बघणारा आपला एक आरटीओ एजंट असतो तसं कस्टमचं काम बघणारा एक एजंट देखील असतो. त्याला सीएचए म्हणजे कस्टम हाऊस एजंट त्याच्याकडे देखील आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि तिथली जी काही कन्सर्न कस्टम ऑथॉरिटी जी काही आहे आपल्या कंपनीची कम्प्लिटली केवायसी जी काही आहे तर ती आपल्याला तिथे द्यावी लागते. त्याच्यानंतर जर कधी आपल्याला पोर्ट रजिस्ट्रेशन जो काही आहे म्हणजे लिंक्डइन वगैरे तर इथनं देखील तुम्हाला बाहेर जे काही आहेत ते मिळतात. त्याच्यानंतर एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या विविध या गव्हर्नमेंटच्या असतात 32 प्रकारच्या त्या एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल दिसतात. ऍग्रीकल्चरसाठी ॲपेड आहे. तर आहे ना त्याच्या जर कधी आपण वेबसाईटवरती जर कधी गेलो तर विविध प्रकारचे जे काही एक्झिबिशन्स लागतात तिथं जे काही बायर्स आलेले असतात तर त्यांचा डेटा देखील एक मेंटेन केला जातो आणि तो डेटा जो काही आहे आपल्याला इंडियन गव्हर्नमेंट वेबसाईट वरती मिळताना एक आपल्याला दिसतो. तर तिथेही आपल्याला बायर जो काही आहे तो मिळताना एक आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी कमिशन एजंट जे काही आहेत तर ना ते एक आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ जर कधी तुम्ही दुबईमध्ये जर कधी जात असाल UAE ला तर ना तिथे ना की ठीक आहे बाबा तुमचा माल जो काही आहे तो विकून देतो आणि 5% कमिशन जे काही आहे तर ते एक आपल्याला घेताना एक दिसतात. तर अशा प्रकारचे कमिशन एजंट जे काही आहेत तर ते देखील एक आपल्याला भेटतात. त्याच्यानंतर बरेच ठिकाणी मी एक बघितलं की डेटा प्रोव्हाइडिंग कंपनी ज्या काही आहेत तर ना तिथनं पण आपण डेटा जो काही आहे म्हणजे 1000-2000 रुपये मध्ये डेटा जो काही आहे तर ते एक आपल्याला देत असतात. त्याच्यानंतर येलो पेजेस जे काही आहेत म्हणजे त्या कंट्रीचे तर ना तिथनंही आपल्याला विविध प्रकारचे बाहेर जे काही आहेत ते मिळताना एक आपल्याला दिसत आहेत. नंतर मी तुम्हाला सांगितलं की ना बाबा डोमेस्टिक बिझनेस जो काही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट मिळेल वा मिळणार नाही याची गॅरंटी नाही वॉरंटी नाही. परंतु जर कधी आपण इंटरनॅशनल लेवलला जर कधी बिझनेस करतोय तर सर्वात मोठा प्रश्न तयार होतो की बाबा मी तर माल पाठवणार आहे पण तिथनं मला पैसे येतील की नाही. मग जर कधी ते आपल्याला सेक्युअर करून घ्यायचं असेल तर ना ती जी काही टर्म जी काही आहे किंवा ते टूल जे काही आहे त्याला ना लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे LC असं म्हटलं जातं. आता त्याची मेथड काय कसं म्हणजे वेळेच्या जरा अभावी ते मला तुम्हाला एक्सप्लेन करता येणार नाही. पण त्यांचे टाईप जे काही आहेत तर कमर्शियल आहेत नंतर ट्रान्सफरेबल LC आहेत नॉन ट्रान्सफरेबल LC आहेत. परंतु याच्यामध्ये सर्वात जर कधी सेफेस्ट जर कधी LC असेल तर इनरिव्होकेबल लेटर ऑफ क्रेडिट जे काही आहे तर ना या LC चा वापर करून आपण पेमेंट जे काही आहे आपलं सिक्युअर करताना एक आपल्याला दिसतंय. SBLC म्हणजे असं की जर कधी आपल्याला समोरच्याने LC जर कधी दिलेली आहे लेटर ऑफ क्रेडिट जर कधी दिलेले आणि खुदा ना खास्ता जर कधी त्याने आपल्याला पैसे नाही दिले
तर ज्या बँकेने ती एलसी काढलेली ती बँक आपल्याला देते, त्याला एसबीएलसी असं म्हटलं जातं. ठीक आहे. हे अशा प्रकारचे टाईप जे काही आहेत लेटर ऑफ क्रेडिट मध्ये आपल्याला दिसत आहेत. छोट्या टर्म्स आपल्याला बघायचं आहे की इंडियातलं जेवढं पण इम्पोर्ट एक्सपोर्ट जे काही आहे तर ते डीजीएफटी म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडच्या माध्यमातून होताना एक आपल्याला दिसतंय. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की डोमेस्टिक बिझनेसमध्ये घेणारा आणि देणारा हे फक्त दोघंच इन्व्हॉल्व असतात, परंतु इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या बिझनेसमध्ये घेणारा देणारा म्हणजे सेलर आणि बायर हे तर तिथे असतातच, पण त्याचबरोबर तिकडचा देश आणि आपला देश हे देखील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. म्हणून इथं सिक्युरिटी जी काही आहे जर कधी आपण सिस्टीमने जर कधी जात असो तर ना ते दिसताना एक आपल्याला दिसतंय. ओके. आज जर कधी तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्ट करतायत आणि जर कधी आणखीन तुम्हाला मोठ्या कन्साइनमेंट जर कधी करायच्या असतील तर अल्टिमेटली तुम्हाला एक्झिम बँक जी काही आहे तर ही देखील मदत करताना एक दिसते. म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी स्पेशली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही एक्झिम बँक जी काही आहे तर ती एक आपल्याला दिसते. त्याच्यानंतर सीएचे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की कस्टम हाऊस एजंट जे काही आहेत तर ते एक आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर फ्राईट फॉरवर्डर म्हणजे आज प्रॅक्टिकली बघायला गेलं तर आपला माल जो काही आहे नजीकचे जे काही कंट्रीज आहेत तर ट्रकनं देखील जाऊ शकतो. लासलगाव निफाड वरनं पिंपळगाव पासून वरनं बांगलादेशला कांदा जो काही आहे तो ट्रकनं जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर युरोपियन कंट्रीला जर कधी माल पाठवायचा आहे तर ना तो तुम्ही फ्लाईटच्याही माध्यमातून पाठवू शकतात. नंतर सी वे जो काही आहे याच्या माध्यमातूनही पाठवू शकतात. ट्रान्झिट टाइम याला टीटी म्हणतात. आजच्या तारखेला प्रॅक्टिकली जर कधी आपण बघायला गेलं की ना आपल्या पोर्टवरनं सपोज दुबई म्हणजे जबेल अली पोर्ट आहे त्यांचं तर ना गुरुवारपर्यंत आपल्याला आपला कंटेनर जो काही आहे तो तिथं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोच करावा लागतो कस्टम क्लिअरन्स वगैरे करून. त्याच्यानंतर शुक्रवारी ती जी काही व्हेसल जी काही आहे जबेल अली पोर्ट दुबईसाठी निघते तर शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवारच्या सकाळी तिथे जाऊन पोहोचते. म्हणजे नाही म्हटलं तर ना 3 ते 4 दिवसाचा जो काही टाइम लागतो माल पोहोचण्यासाठी त्याला टीटी म्हणजे ट्रान्झिट टाइम म्हणतात. आता हा जो काही ट्रान्झिट टाइम जो काही आहे जर कधी युरोपियन कंट्रीला जर कधी आपल्याला माल पाठवायचा आहे तर अल्टिमेटली आपल्याला 35 दिवस जे काही आहेत ते लागतात. मीन्स अकॉर्डिंग टू कंट्री हा ट्रान्झिट टाइम जो काही आहे तर ना तो व्हॅरी होताना एक आपल्याला दिसतोय. कंटेनरचे टाइप्स आज बऱ्याच लोकांचा एक फार मोठा असा भ्रम आहे किंवा समज आहे की बाबा आज जर कधी मला इम्पोर्ट एक्सपोर्टचा जर कधी बिझनेस जर कधी करायचा आहे तर ना याच्यामध्ये फुल कंटेनरच मी पाठवला पाहिजे. तर तसं काही नाहीये. 2 कन्सेप्ट आहे. एक म्हणजे एलसीएल आणि एफसीएल. एलसीएल म्हणजे काय की ना लेस दॅन कंटेनर लोड. उदाहरणार्थ आज जर कधी आपण मिरचीचा जर कधी कंटेनर बघितला तर एका कंटेनरमध्ये 12 टन माल जो काही आहे तो जातो. आज जर कधी कांदा जो काही आहे तो जर कधी पाठवायचा आहे तर 30 टन जो काही आहे तो आपण पाठवू शकतो. पण तुम्हाला जर कधी असं वाटलं की नाही मला फक्त 5 टनच कांदा पाठवायचा आहे किंवा ना मला ना फक्त 5 टनच मिरची पाठवायची आहे तर येस तुम्ही ती पाठवू शकतात. तर ती जी काही कन्सेप्ट आहे तर त्याला लेस दॅन कंटेनर लोड असे म्हणतात एलसीएल. आणि एखादी जर कधी म्हटला की नाही मला पूर्ण कंटेनरच भरून पाठवायचा आहे तर येस त्या कंटेनरमध्ये फक्त आपलीच कमोडिटी असते त्याला एफसीएल म्हणजे फुल लोड कंटेनर जो काही आहे तो असं म्हटलं जातं. दॅट्स एलसीएल अँड एफसीएल. ओके. आता तुम्ही म्हणणार की यार मला सीएचे शोधायचं आहे मला फॉरवर्डर शोधायचा आहे त्याच्यानंतर आहे ना बाकीच्या गोष्टी मला शोधायच्या आहेत तर कोगो पोर्ट या पोर्टवर या वेबसाईटवरती जर कधी तुम्ही गेले तर तुम्हाला ना लोकल लॉजिस्टिक म्हणा फॉरवर्डर म्हणा सीएचे म्हणा तर या सर्व्हिसेस ज्या काही आहेत तर ना तिथे त्या तुम्हाला अवेलेबल होऊन जात आहेत. ठीक आहे. आज एखादी व्यक्ती असं म्हणेल की यार ठीक आहे मी ना माझा माल पाठवलेला आहे पण ना ती एलसी पण केलेली आहे आणि तरी देखील जर मला पैसे नाही आले तर काय आणि कसं. तर याच्यामध्ये ईसीजीसी म्हणून आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजे ज्या पद्धतीनं आपला इन्शुरन्स असतो आपल्या गाडीचा इन्शुरन्स असतो तर त्याचबरोबर आपली कन्साइनमेंट जी काही आहे त्याचाही इन्शुरन्स जो काही आहे तर तो आपण करू शकतो आणि तो करायचा असेल तर तो ईसीजीसीच्या माध्यमातून. मग ज्या पद्धतीनं आपण प्रीमियम भरतो म्हणजे विम्याचा हप्ता त्याच पद्धतीनं आपला विम्याचा हप्ता जो काही आहे तर तो
ईसीजीसी कडे भरायचा आणि खुदाना खास्ता जर कधी पैसेच नाही आले तर आपल्याला ईसीजीसी जे काही आहे तर ना ते पैसे देताना एक आपल्याला दिसते. ओके, म्हणजे सिक्युरिटी बघा लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून आहेच आहे, पण सपोज खुदाना खास्ता पैसे जर नाही आले तर ना ईसीजीसीच्या माध्यमातून पण आपलं पेमेंट जे काही आहे ते आपण सिक्युअर करू शकतो. त्याच्यानंतर एखादी व्यक्ती म्हणेल की ठीक आहे सर, मी ना एलसी पण घेतली, त्याच्यानंतर मी ईसीजीसी पण केली, पण माझा माल जो काही आहे सपोज समुद्रातनं चाललेला आहे आणि ते जात असताना जर कधी एखादी वादळ आला, पाऊस आला, समथिंग काहीतरी झालं आणि त्याच्यामध्ये जर कधी ना माझा माल हा समुद्रामध्ये डुबूनच गेला ते शिप डुबल्यामुळे, तर मग काय, तर यस, तर आहे ना त्याच्यासाठी तुम्ही मरीन किंवा कार्गो इन्शुरन्स जो काही आहे तर तो देखील घेऊ शकतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जेवढा सेक्युअर बिझनेस आपल्याला इंटरनॅशनल लेवलचा दिसतो तेवढा डोमेस्टिकला नाहीये. हा माझा प्रॅक्टिकल स्वतःचा अनुभव आहे. एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल, यस, जर कधी आपण ऍग्रिकल्चरच्या बाबत बोलत जर कधी असो तर ऍपेडा ही एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल दिसते, ज्याचं फुल फॉर्म आहे ऍग्रिकल्चरल अँड प्रोसेस फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, ऍपेडा. ठीक आहे, ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही गोष्ट लक्षात घ्या. ऍपेडाचं जर कधी तुम्ही रजिस्ट्रेशन करतायत विथ रिस्पेक्ट टू ऍग्रिकल्चरल प्रॉडक्ट तर त्याच्यामध्ये तुम्ही फ्लोरिकल्चर म्हणजे पुष्पोत्पादन म्हणतो शुद्ध मराठीमध्ये, म्हणजे तुम्ही फुलं ते देखील एक्सपोर्ट करू शकतात या सर्टिफिकेटवर. त्याच्यानंतर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल जे काही आहे तर ते देखील तुम्ही करू शकतात. एखादी म्हणणार की नाही मला ना प्रोसेस फूड किंवा व्हेजिटेबल करायचे, यस, ते देखील तुम्ही करू शकतात. अॅनिमल प्रॉडक्ट जे काही आहेत ते देखील तुम्ही करू शकतात. नंतर अदर फूड प्रोसेस जे आहेत ते देखील तुम्ही करू शकतात. तुम्ही म्हणणार की नाही यार मला सिरियल्स करायचे आहेत, ज्याला आपण भरड धान्य, कडधान्य वगैरे म्हणतो, तर यस, तर आहे ना या ऍपेडाचं सर्टिफिकेशन घेऊन तुम्ही करू शकतात. तर मित्रांनो, कमी वेळेमध्ये जास्त सांगण्याचा प्रयत्न केला. जर आपले काही प्रश्न असतील देन यू मे आस्क. अमित सर. अमित अमित सर. तर मित्रांनो, आपले जर कधी काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. नो इश्यू ॲट ऑल. आता एक प्रश्न असा आलेला आहे की सर फॉर न्यू स्टार्टअप विच प्रॉडक्ट आर टू स्टार्ट. प्रॉडक्ट जे काही आहे ना, तुम्ही काही तुम्हाला जर कधी वाटलं तर तुम्ही पाणी देखील एक्सपोर्ट करू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. पण ते पाठवण्याच्या अगोदर तुम्ही हे प्रॅक्टिकली बघा की बाबा ते कुठल्या कंट्रीमध्ये जातंय. सर झालंय हा माझं. ओके सर, ओके. तर आहे ना ते तुम्ही कुठल्या कंट्रीमध्ये तुम्ही पाठवू शकतायत, तिथं त्याची डिमांड किती आहे, तर त्या पद्धतीनं तुम्ही कुठलंही करू शकतात. आता तुम्ही स्टार्टअपचं एक विचारलं मला. आणखीन एक महत्वाचं तुम्हाला सांगतो की जर कधी आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर कधी एस्टॅब्लिश करतोय आणि त्याचं जर कधी स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन करून घेतोय मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं 10,000 कोटी म्हणजे ना स्टार्टअपसाठी फंड हा राखून ठेवलेला आहे. त्यातनं 20 लाख हे जे काही अनुदान जे काही आहे तर हे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर मगाशी ना तुषार सरांनी आणखीन एक गोष्ट अशी सांगितली की बाबा इन्क्युबेटर्स वगैरे जे काही आहेत, ओके, तर आहे ना हे देखील आपल्याला त्या स्टार्टअपच्या प्लॅटफॉर्मवरती मिळतात. पण त्याच्यासाठी स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन जे काही आहे ते करणं फार गरजेचं आहे. ओके, हाऊ कॅन आय एक्सपोर्ट राईस. ओके, आता राईस जो काही आहे तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली दोन प्रकार पडतात मित्रांनो. एक तर आहे बासमती राईस आणि दुसरा आहे नॉन बासमती राईस. आता बासमती राईस जो काही आहे तो एक्सपोर्ट होताना तर दिसतोच आहे. त्याच्यानंतर आहे ना आणखीन आहे ना तुमचं हे जे काही स्टेला राईस वगैरे जे काही आहे तर ते एक्सपोर्ट होताना दिसत आहेत. आजच्या तारखेला तुमच्या बऱ्याचशा कंट्रीमध्ये म्हणजे तुमचं ओमान असू द्या, मस्कत असू द्या किंवा तुमचं दुबई असू द्या,
व बासमती राईस तर हा तुमच्या युरोपियन कंट्री ज्या काही आहे म्हणजे फ्रान्स असो, जर्मनी असो, तर तिथं देखील आपल्याला मिळताना एक दिसतंय. ठीक आहे. मिनिमम क्वांटिटी इन LCL. बघा, तुम्हाला जर कधी असं वाटलं ना तुम्हाला 1 टनाचा माल पाठवायचा आहे तर तुम्ही LCL मध्ये 1 टन पण पाठवू शकता. तुम्हाला वाटलं 500 किलो पाठवायचं तर ते देखील तुम्ही पाठवू शकतात. परंतु मित्रांनो एक सांगतो, आज जर कधी पूर्ण कंटेनर जर कधी तुम्ही घेताय तर सपोज 5 रुपये किलोनं आपल्याला पडतोय, बरोबर आहे, पाठवायला. पण जर कधी तुम्ही जशी क्वांटिटी कमी करतायत तर अल्टिमेटली म्हणजे तो आपल्याला 7-7.5 रुपये किलोनं, म्हणजे ऍव्हरेजली तुम्हाला उदाहरण सांगतोय मी, तर थोडेसे रेट्स वाढतात. म्हणजे आज आपण एखादी पर्सनलाइज गाडी करणं आणि पूर्ण गाडी आपण बुक करून जाणं, तर याच्यामध्ये फरक. पॉपकॉर्न आपण एक्सपोर्ट करू शकतो, डेफिनेटली तुम्ही पॉपकॉर्न एक्सपोर्ट करू शकतात. नो, एक सांगू का, म्हणजे आपल्या भारतामध्ये व्हर्मी कंपोस्ट ज्याला आपण गांडूळ खत म्हणतो, सर्वात जास्त UAE, सौदी अरेबिया तर आहे ना तिथे एक्सपोर्ट होताना दिसतंय. म्हणजे तिथे जेवढे पण आहेत ज्याला आपण डेट्सची जे काही झाडं जे काही आहेत तर आपल्या भारतातनं तिथे हे फर्टिलायझर जातं. त्याच्यानंतर गवऱ्या ज्या काही आहेत, ओके, शेणाच्या गवऱ्या, तर त्या देखील एक्सपोर्ट होताना एक आपल्याला दिसत आहेत. मग हे प्रॉडक्ट एक्सपोर्ट होतात, हे पॉपकॉर्न वगैरे जे काही आहेत ते देखील एक्सपोर्ट होताना एक आपल्याला दिसत आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. लाईव्ह स्टॉक, तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, लाईव्ह स्टॉक जो काही आहे म्हणजे आता सिरोही वगैरे नावाच्या ब्रीड ज्या काही आहेत, शेळी वगैरे, शेळीच्या दिसतात त्या आपल्याला. तर यांना एक नाशिकवरनं डायरेक्टली म्हणजे अमेरको नावाची एक एअरलाइन्स आहे, नाशिक मधलीच आहे. तर यांना डायरेक्टली शेळ्या ज्या काही आहेत त्या इथं भरल्या, त्याचं पॅकेजिंग जे काही आहेत म्हणजे असे बॉक्स केले जातात लाकडाचे, ओके. आणि मग त्याच्यामध्ये त्या शेळ्या ज्या काही आहेत तर त्यांचं व्हेटरनरी डॉक्टरकडनं सर्टिफिकेशन वगैरे घेतलं जातं, वेदर दे आर फिट ऑर अनफिट, वॉटर इट मे बी, यांना काय रोग वगैरे नाही, या पद्धतीनं. एकदा ते झालं तर इथनं फ्लाईट निघाली होती आणि डायरेक्टली 3.5 तासामध्ये ती दुबईला पोहोचली. तिथलं जे काही लोकल मार्केट म्हणजे आपल्या इथं कसं ते एक मार्केट कमिटी असते आपली, तर ना तसं त्यांनी लोकल मार्केटमध्ये गेले. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन 2 ते 2.5 तासामध्ये सगळ्या